ग्रीटिंग्स ऑफ द डे. चालू चॅप्टरमधील लास्ट पॅसेज नंबर 5 यावरील क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. A1 मधील फर्स्ट क्वेश्चन, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रूमर्स ऑर फॅक्ट्स. खालील वाक्य रूमर्स आहेत की फॅक्ट्स आहेत हे सांगा. ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री ऑर डिसॲग्री असं म्हटल्यासारखंच आहे रूमर्स ऑर फॅक्ट्स. रूमर्स अफवा, फॅक्ट्स वस्तुस्थिती खरी गोष्ट. जर वाक्य बरोबर असेल तर फॅक्ट आहे, चुकीचं असेल तर रूमर आहे. फर्स्ट सेंटेन्स, द मॅनेजर ॲग्रॅवेटेड द मूड ऑफ द क्राऊड. आपण हा शब्द पॅसेजमध्ये ऐकलेला होता. ॲग्रॅवेट करणे म्हणजे एखादी गोष्ट भडकावणे. मॅनेजरनं गर्दीचा जो मूड होता, जी मनोवस्था होती ती भडकावली. एकदा आपण तपासूया पॅसेजमध्ये. इथं ॲग्रॅवेटेड हा शब्द सांगितलेला आहे. ॲग्रॅवेटेड देअर मूड, क्राऊडचा मूड भडकावलेला आहे. पण कोणी? मिस्चिफ मेकर्स, काही खोडकर लोकांनी असं काम केलेलं आहे, मॅनेजरनं नाही. ही माहिती चुकीची असल्यामुळं आपल्याला म्हणावं लागेल रूमर, ही अफवा आहे. सेकंड वन, नाथू वॉज अँग्री अपॉन सीइंग द रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे कचरा. तो कचरा पाहून नाथू चिडलेला होता. बघूया असंच आहे का. इथे आलेला आहे नाथू, त्यानं पाहिलेला आहे रिफ्यूज. तो चिडलेला आहे, वैतागून तो म्हणतोय हुलिगन्स, सन्स ऑफ डॉंकीज. चिडलेला आहे हे उघड आहे. ही बातमी खरी असल्यामुळं फॅक्ट. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन्स आणि आन्सर्स काळजीपूर्वक लिहून घ्यायचे. लिहून झाल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करायचा. तिसरं वाक्य, वॉशरमॅन्स सन, धोब्याचा मुलगा, एक्सपेक्टेड दॅट, त्यानं अपेक्षा केली की नाथू वुड टेक अ न्यू जॉब व्हेरी सून. नाथू नवीन काम लवकरच घेईल, स्वीकारेल, अशी अपेक्षा त्या वॉशरमॅनच्या मुलाची, धोब्याच्या मुलाची होती. पॅसेजच्या शेवटी हा वॉशरमॅन्स बॉय म्हणजेच वॉशरमॅन्स सन आलेला आहे आणि तो म्हणतो, आर यू रेडी टू टेक द न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. आणि पुढं तो असं सुद्धा म्हणतो, यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता बँकच बुडत आहे तर तू पण नवीन जॉब स्वीकारशीलच. म्हणजे त्याची अपेक्षा आहे की तो लवकरच नवीन जॉब स्वीकारेल. गोष्ट खरी आहे, फॅक्ट. फोर्थ वन, पीपल नगर बँक हॅड इंडीड गॉन बँकरप्ट. इंडीड म्हणजे खरोखर, हॅड गॉन गेलेली होती, पण टू गो बँकरप्ट दिवाळखोर होणे याचा अर्थ झाला बँक खरोखरच दिवाळखोर झालेली होती. आपल्याला चांगलंच माहीत आहे की ही रूमर आहे, ही अफवा आहे. बँक दिवाळखोरीत गेलेलीच नाही आहे, ही फक्त एक अफवा आहे. राईट डाऊन. A1 मधला सेकंड क्वेश्चन, हू सेड टू हुम, कोण कोणाला म्हणालं. फर्स्ट वन, हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणाला वाटलं असेल की बँक बुडेल. आपण तपासूया. एकदम शेवटी हे वाक्य आलेलं आहे, हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणी कोणाला म्हटलं. इथं म्हटलंय ही सेड टू हिमसेल्फ. ही म्हणजे नेमकं कोण आहे, हे सगळं नाथूबद्दल बोलणं चालू आहे. म्हणून नाथू सेड टू हिमसेल्फ, नाथू स्वतःलाच म्हणाला, असं आपलं उत्तर तयार होईल. सेकंड, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. थोड्या वेळापूर्वीच आपण हे वाक्य पाहिलं होतं, वॉशरमॅन्स सन सेड टू नाथू. राईट डाऊन. A1 मधला तिसरा प्रश्न, हू आर द पर्सन्स, व्यक्ती कोण आहेत, रेफर्ड टू इन द फॉलोइंग सेंटेन्सेस.
खालील वाक्यांमध्ये ज्यांना रेफर केलेलं, ज्यांचा संदर्भ दिलेला आहे त्या व्यक्ती कोण आहेत? पहिला रेफरन्स पहा. ही वॉज द लास्ट पर्सन. तो शेवटची व्यक्ती होता. टू नो अबाउट द पीपल नगर बँक गोइंग बँकरप्ट. पीपल नगर बँक दिवाळखोरीत जात आहे हे माहीत होणारा तो शेवटचा माणूस होता. आपल्या पॅसेजमध्ये आपल्याला कळतं की सगळ्यात शेवटी नाथूचाच उल्लेख आलेला आहे. शेवटी त्याला कळलं, सगळ्यात शेवटी. तोपर्यंत बाकी सगळ्यांना कळालेलं होतं, त्याला माहीतच नव्हतं, एकदम शेवटी त्याला कळालं. त्यामुळं ज्याचा संदर्भ इथं दिलेला आहे, ही हे ज्याला उद्देशून म्हटलेलं आहे तो इथं नाथू आहे. सेकंड, ही स्टूड ॲट द डोअर. तो दरवाजापाशी उभा होता. ऑफ द बँक, बँकेच्या दरवाजापाशी. अँड ट्राईड टू प्लॅकेट द क्राऊड. त्यानं गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. कोण होता तुम्हाला अंदाज आला असेलच, तरी पण एकदा आपण आपल्या पॅसेजमध्ये पाहून घेऊया. या ठिकाणी ठळक अक्षरात प्लॅकेट हा शब्द दिलेला आहे. कोण आहे तो? द मॅनेजर. इथं म्हटलंच आहे स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. इथं ही ज्याला म्हटलेलं आहे तो कोण आहे? द मॅनेजर. राईट इट डाऊन. क्वेश्चन A2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. थोडी किचकट स्वरूपाची पण वस्तुनिष्ठ अशी कृती, असा उपक्रम. नेहमीचा प्रश्न, कम्प्लीट द वेब डायग्राम. ही एक वेब डायग्राम आहे आपल्यासमोर, ती कम्प्लीट करायची आहे. त्याबद्दल इथं म्हटलेलं आहे रिॲक्शन्स ऑफ पीपल. लोकांच्या प्रतिक्रिया. हे लोक आहेत, त्यांनी प्रतिक्रिया काय दिली? बँक दिवाळखोरीत जाणार आहे म्हटल्यावर कसं रिॲक्ट झाले लोक? दे गॅदर्ड असे शब्द दिलेत. याच्या पुढचा भाग आपल्याला पॅसेजमधून शोधून भरायचा आहे. दे गॅदर्ड हे शब्द लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला शब्द सापडत आहेत दे गॅदर्ड. लोक गोळा झालेत कुठं? आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. हा आउटसाईड शब्द नाही घेतला तरी चालेल, पण कुठं गोळा झाले हे महत्त्वाचं. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक हे शब्द मात्र आले पाहिजेत. दे शाउटेड, ते ओरडले. इथं शाउटिंग हा शब्द दिलेलाच आहे. काय ओरडले? गिव्ह अस आर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आमचे पैसे द्या, नाहीतर आम्ही बँक फोडून, दरवाजा फोडून आत येऊ. त्यामुळे एक्झॅक्टली हे शब्द आपण इथं लिहिले. मिस्चिफ मेकर्स, खोडकर लोक. त्यांनी काय केलं? बघा इथे शब्द आहे मिस्चिफ मेकर्स. आता हे लिहायची गरज नाही. हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, हे त्यांनी केलेलं नाही आहे. त्यांनी काय केलंय? जॉईंड द क्राऊड. ते गर्दीला सामील झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काम केलेलं आहे ॲग्रॅवेटेड देअर मूड. त्यांनी त्यांचा मूड भडकावलेला आहे. त्यांचा म्हणजे कोणाचा? क्राऊडचा. ॲग्रॅवेटेड मूड ऑफ द क्राऊड, गर्दीचा मूड त्यांनी भडकावला. अँड फायनली अ ब्रिक क्रॅश्ड थ्रू. एक वीट आली आणि धडकली. अ ब्रिक हा शब्द इथं आहे, क्रॅश्ड इथं म्हटलेलं आहे, थ्रू हा शब्द इथं आहे. त्याच्या पुढं काय म्हटलंय? द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. पीपल नगर शब्द नाही घेतला तरी चालेल. द प्लेट ग्लास विंडो ऑफ द बँक एवढं सुद्धा पुरेसं आहे. पीपल नगर शब्द घेतला तरी पण चालू शकेल. डायग्राम अशीच आली पाहिजे. राईट डाऊन. क्वेश्चन A3, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. शब्दसंग्रहावर आधारित कृती. फर्स्ट वन, फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा घटक शोधा. चारपैकी एक शब्द वेगळा आहे. मॉर्निंग, क्लटरिंग, स्कॅटरिंग, गेटिंग. गेस करा ऑड मॅन आउट कोणता आहे, म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे. जर तुमच्या मनामध्ये मॉर्निंग हा शब्द आला असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. कशामुळं हा ऑड मॅन आउट आहे? बाकीचे 3 शब्द असे आहेत की मूळ क्रियापदाला ING, क्लटर प्लस ING, स्कॅटर प्लस ING, गेट प्लस ING. पण मॉर्न असं क्रियापदच नाही आहे. मॉर्निंग हा एक स्वतंत्र शब्द आहे, म्हणून तो ऑड मॅन आउट आहे. पुढची एक लिस्ट. आर, सपोज, इज, हॅव. गेस. आर नाही, सपोज. सपोज इथे ऑड मॅन आउट आहे, कारण बाकीचे 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत. आर, इज, हॅव हे हेल्पिंग वर्ब्स आहेत. सपोज हे मेन वर्ब आहे, म्हणून सपोज हे ऑड मॅन आउट आहे. राईट ऑन.
A3 मधली सेकंड ॲक्टिव्हिटी, फाइंड 4 इन्फिनिटिव्ज फ्रॉम द पॅसेज. परिच्छेदातून 4 इन्फिनिटिव्ज लिहा. आता इन्फिनिटिव्ज म्हणजे काय लक्षात आहे का? खूप दिवसांनी ही टर्म आलेली आहे. 2 प्लस V1 किंवा मोडल ऑक्झिलियरी प्लस V1 याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. आपल्या पॅसेजमधून आपण शोधू शकतो, जसं की इथं 2 प्लस V1 आलेलं आहे, टू स्वीप. सहज एक नजर टाकली तर आपल्याला 2 प्लस V1 बऱ्याच ठिकाणी दिसतं. 2B याला सुद्धा इन्फिनिटिव्ह असं आपण म्हणू शकतो. याच्या पूर्वीच्या पार्टमध्ये पण आपल्याला सापडतील, जसं की 2 गो हे पण एक इन्फिनिटिव्ह आहे. 2 प्लस V1, 2 रिटर्न 2 प्लस V1. याप्रमाणे आपल्याला जिथं जिथं 2 प्लस V1 दिसतं तेथे इन्फिनिटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. विल हॅव याला पण इन्फिनिटिव्ह म्हणता येईल. यू विल हॅव नाही, फक्त विल हॅव, कारण विल ही मोडल ऑक्झिलियरी आहे, हॅव हे मूळ रूप आहे. टू क्लेम 2 प्लस V1 आहे. अशा प्रकारे भरपूर इन्फिनिटिव्ज आपल्याला सापडत आहेत. कोणतीही 4 त्यातील आपण लिहू शकतो. टू रिटर्न, टू प्लॅकेट, टू गो, टू स्वीप. थर्ड ॲक्टिव्हिटी, राईट 1 वर्ड फॉर द फॉलोइंग. पुढील शब्दांसाठी एक शब्द लिहा. स्टॉप समवन फ्रॉम फीलिंग अँग्री. कोणाला तरी राग येण्यापासून थांबवणे. एखाद्या माणसाला राग येतोय तर त्याला राग येण्यापासून थांबवणे. त्यासाठी आपण प्लॅकेट हा शब्द पाहिला होता. 1 वर्ड प्लॅकेट. म्हणून तर तुम्हाला हे शब्द मी आग्रहपूर्वक लिहायला सांगितले. क्वेश्चन A3 मध्ये या शब्दांचा खूप उपयोग होतो. इथं एक्झॅक्टली हेच सांगितलंय, स्टॉप समवन फ्रॉम फीलिंग अँग्री. प्लॅकेट हा तो वर्ड आहे. देन अनॉइड, एखाद्याला राग आणला. अनॉइड जसा V2 आहे तसाच ॲग्रॅवेटेड हा V2 आला पाहिजे. राग आणला, भडकावलं. राईट डाऊन. A4 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्स्टुअल ग्रामर. संदर्भाच्या व्याकरणावर आधारित कृती. फर्स्ट वन, पीपल वेअर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स. इथं इन्स्ट्रक्शन आलेली आहे, चेंज द व्हॉइस. प्रयोग बदला. हा कोणता व्हॉइस आहे हे आधी समजावं. इथं टू बी प्लस V3 हे टू बीचं रूप आहे ना, त्यामुळं टू बी प्लस V3 अशी रचना झाली, म्हणून हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. इथं ते वाक्य मी लिहितो, पीपल वेअर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स. आता या वाक्यामध्ये कोणता शब्द नेमकी काय भूमिका करतोय हे आपण शोधून काढूया. पीपल या शब्दाला मी ऑब्जेक्ट असं म्हणेन, कारण वेअर टर्न्ड या शब्दांमुळं पॅसिव्ह व्हॉइस आहे हे तर आपल्याला कळालं. आणि पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र असतं O प्लस टू बी प्लस V3 प्लस बाय प्लस S. यातील बाय प्लस S आला तर येतो, नाहीतर येत नाही. पहिले 3 घटक O प्लस टू बी प्लस V3 हे नक्कीच येतात. त्यामुळं पीपल हा आपला ऑब्जेक्ट आहे. वेअर हे टू बीचं रूप आहे. टर्न्ड हे V3 आहे. O प्लस टू बी प्लस V3, पीपल वेअर टर्न. बाय प्लस S आलं नाही. हा जो पार्ट आहे बॅक फ्रॉम द काउंटर्स हा कॉम्प्लिमेंट आहे, पूरक भाग आहे. हा आपल्या वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. आता जर आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे तर आपल्याला रचना करावी लागते. S प्लस V प्लस O. V कोणतंही चालतं, V1 V2 V3 V4 काहीही चालतं. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना करावी लागते. आता सब्जेक्ट आलाच नाही आपल्या वाक्यामध्ये, बाय प्लस S आलेलंच नाही आहे. जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय प्लस S आलेलं नसतं, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तर घ्यावंच लागतं, सुरुवातच S पासून असते.
अशा वेळेला आपण मनाचा कर्ता घेऊ शकतो. उदाहरणार्थ दे. लोकांना पाठवलंय, मॅनेजरनं पाठवलं असेल, आणखीन कोणी पाठवलं असेल, दे हा सब्जेक्ट आपण गृहीत धरू शकतो. त्यानंतर येतं व्ही. कोणतं वर्ब वापरायचं हे त्या टू बीच्या रूपावरून ठरतं. एम इज आर असेल तर V1, वॉज वेअर असेल तर V2. इथे वॉज वेअर पैकी असल्यामुळं V2 वापरावं लागेल. टर्न्ड याचं V2 टर्न्ड असंच होतं. दे टर्न्ड. एस दे वी टर्न्ड. आता ऑब्जेक्ट, आपला ऑब्जेक्ट पीपल हा आहे. दे टर्न्ड पीपल. आपला फॉर्म्युला संपला. एस प्लस व्ही प्लस ओ एवढं झालं की ॲक्टिव्ह व्हॉइस झाला. दे टर्न्ड पीपल. आता काय राहिलं? कॉम्प्लिमेंट राहिलेलं आहे. बॅक फ्रॉम द काउंटर्स. त्यांनी लोकांना काउंटर्सवरून मागे पाठवलं. हे आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असणार आहे. राईट डाऊन. ग्रामरचा सेकंड क्वेश्चन. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. काय करायचंय? मेक इट अफर्मेटिव्ह. टायटल बारवर लिहून ठेवा, पूर्वी पण लिहिलेलं आहे. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. नॉट या शब्दामुळे नकार झालेला आहे, आपल्याला होकार करायचा आहे. आवडलं नाही. डिड नॉट लाईक याच्याऐवजी एक शब्द आपण सांगू शकतो, डिसलाइक्ड. डिड मुळे भूतकाळ होतोय ना, न आवडणे. नॉट लाईक यासाठी डिसलाईक शब्द आहे. डिसलाईक या शब्दामध्ये नॉट येत नाही, त्यामुळं वाक्य निगेटिव्ह होत नाही. डिड आल्यामुळं डिसलाईकचा भूतकाळ करायचा, डिसलाइक्ड. दे डिसलाइक्ड द साऊंड ऑफ दॅट. अर्थ तोच आहे, पण वाक्य अफर्मेटिव्ह झालं. लिहून टाका. अँड फायनली पर्सनल रिस्पॉन्स, व्यक्तिगत प्रतिसाद. हाऊ आर रूमर्स स्प्रेड. अफवा कशा पसरतात. आर द रूमर्स हार्मफुल. अफवा उपद्रवकारक, नुकसानकारक असतात का. व्हाय, व्हाय नॉट. जर असतात असं तुम्ही लिहिणार असाल तर व्हाय, का असतात. जर नॉट हार्मफुल असं तुम्ही म्हणत असाल तर त्या का नसतात याचं पण स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल. पहिल्यांदा रूमर्स कशा पसरतात याचं उत्तर आपण लिहू. रूमर्स आर स्प्रेड व्हेन पीपल टेल समथिंग टू अदर्स विदाउट कन्फर्मिंग इट. काहीतरी कन्फर्म न करता लोक दुसऱ्यांना सांगतात. ऐकलंय, दुसऱ्यांना सांगायचं, कन्फर्म करायचं नाही. दिस वे रूमर्स स्प्रेड. या प्रकारे अफवा पसरतात. मग आपण याचं उत्तर देऊ. आर द रूमर्स हार्मफुल. उपद्रवकारक असतात का. सम रूमर्स आर हार्मफुल व्हाईल अदर्स आर नॉट. काही रूमर्स उपद्रवकारक असतात तर काही नसतात. का, व्हाय, व्हाय नॉट याचं उत्तर आपण देऊ. सम रूमर्स अफेक्ट द हेल्थ अँड सिक्युरिटी ऑफ पीपल. काही अफवा लोकांचं आरोग्य, त्यांची सुरक्षा यांच्यावर परिणाम करतात. दे आर हार्मफुल. बट सम रूमर्स जस्ट वेस्ट आवर टाइम. दे आर नॉट हार्मफुल. काही अफवा फक्त आपला वेळ वाया घालवतात, उपद्रवकारक नसतात. आता हा प्रश्न असा आहे की एकत्र 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे याला पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहिण्यापेक्षा पॅरेग्राफच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणं जास्त योग्य राहील. या प्रकारे पीपल स्प्रेड द न्यूज विदाउट कन्फर्मिंग. लोक बातमी कन्फर्म न करता, खात्री न करता पसरवतात. दिस लीड्स टू रूमर्स. ही गोष्ट अफवांमध्ये बदलते, या गोष्टीचा परिणाम अफवांमध्ये होतो. सम रूमर्स आर हार्मफुल व्हाईल अदर्स आर नॉट. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. काही अफवा उपद्रवकारक असतात, काही नसतात. सम रूमर्स आर रिलेटेड विथ हेल्थ अँड सिक्युरिटी ऑफ पीपल. काही अफवा लोकांचं आरोग्य आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित असतात. दे आर हार्मफुल. त्या उपद्रवकारक असतात, त्रास होतो त्यांचा. सम रूमर्स जस्ट वेस्ट आवर टाइम. काही अफवा फक्त आपला वेळ वाया घालवतात. दे आर नॉट हार्मफुल. त्या उपद्रवकारक नसतात. प्रत्येक वाक्य कॅपिटल अक्षराने सुरू आणि प्रत्येक वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवून प्रश्न आणि उत्तर लिहून घ्या.
खूप मोठा असलेला हा चॅप्टर या ठिकाणी संपला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.